गुड मॉर्निंग गाईज. आज भीमाशंकरची राईड स्टार्ट करतोय. आज सॅटर्डे आहे आणि सकाळचे 6 वाजलेले आहे. आय एम रेडी फॉर दी राईड आणि आता लवकरच आपण भीमाशंकरची राईड स्टार्ट करणार आहे. जवळपास 80 ते 90 किलोमीटरचं डिस्टन्स आहे माझ्या लोकेशनपासून. तर एक्सपेक्टेड टाईम आहे 9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू आणि बिटवीन जमलंच तर ब्रेकफास्ट पण रस्त्यामध्ये करू. पण 9-9:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे. चला मग निघूया आपण. आपली राईड स्टार्ट करतो. त्यामध्ये जी राईड आहे ती आपली ग्रुप राईड नसणार आहे. माझं ऑफिस कलीग आहे तो आम्ही दोघं जण राईड करायचा प्लॅन केला होता मागच्या आठवड्यामध्ये. त्यानुसार आम्ही राईड प्लॅन केली आणि आता आम्ही भीमाशंकरला चाललेलो आहे. त्यावेळी म्हणलं जे स्नॅक सेंटर आहे भैरवनाथ स्नॅक सेंटर तिथे आम्ही दोघंजण भेटणार आहे. तिथून पुढची जी राईड आहे ती स्टॉप करणार आहे. आमचा मार्ग असणार आहे आजचा तो चांदना DC विमर्शन चौक आणि तिथे छोटंसं डॅम आहे त्याला लागून जे रोड आहे त्या रोडने आम्ही मग भीमाशंकरला जाणार आहोत. तर जस्ट आम्ही तवडेच्या चौकात पोचलेलो आहे. जो माझा को रायडर आहे त्याची वाट बघतोय. तो मे बी पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचेलच. मग तो आला की मग इथून पुढची जी राईड आहे ती आपण स्टार्ट करणार आहोत. अजून भैरवनाथ स्नॅक सेंटरच्या इथेच नाश्ता केला, चहा केला आणि आता निघालेलो आहोत. एवढे आय टी पार्क आहे. आमचा ब्रिज क्रॉस केला की चाकतमान डॅमच्या व्यू पॉइंटला आम्ही चहा आणि मॅगी भजी असा नाश्ता केला आणि तिथे थोडासा रेस्टही केला. कारण की तो हवा होता. जवळपास आम्ही 1 तासाची ड्राईव्ह केली होती. थोड्या ब्रेक नंतर एक फोटो सेशन्स नंतर मग आम्ही पुन्हा आमचा प्रवास आहे भीमाशंकरच्या दिशेने हा सुरू केला.
क्या बोल रहा? हाँ 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 चालू था क्या? चालू था? हाँ हाँ ठीक है. फायनली आमचं भीमाशंकर इथे देवदर्शन पण झालं. देवाला अभिषेक केला, देवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय. मंदिरामध्ये फोटोशूटची परमिशन होती त्यामुळे मला फोटोशूट करता नाही आलं. काही फोटोज काढलेलेत आम्ही. तर मे बी जबरदस्त व्हिडिओमध्ये ॲड करू आम्ही. चला मग बघू आपण परतीच्या प्रवासाला. अजून आम्हाला लंच करायचं आहे. मला वाटलं तर थोडंसं उशीर होईल पण झालं आमचं. जय शंभू जय देवाचं दर्शन घेतलं आम्ही. शनिवार आहे आणि आज जाम होतो तरी पण आम्हाला देवाचं दर्शन जाण्याची संधी भेटली. आणि देवाच्या दर्शनमध्ये पण खूप अशी रांग होते. जवळपास आम्हाला अर्धा तास लागला दर्शन घेण्यासाठी. खूप काही कमर्शियलाइज झालेलं आहे आता भीमाशंकर. कारण मी मागे आय थिंक 10-15 वर्षापूर्वी आलो असेल ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो. 2000 आय थिंक 6 का 7 मध्ये आलो होतो. त्यावेळेस एवढं काही कमर्शियलाइज नव्हतं आणि घाट दुखवतो, दोन्ही साईडने जंगल होतं. पण आता गव्हर्नमेंटने देखील चांगली फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. पार्किंगच्या सोयी आहेत जिकडे तिकडे. रस्ते चांगले झालेले आहेत. मेन म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. सुरक्षा व्यवस्था आहे. खाण्यापिण्याची राहण्याची सोय आहे. एकंदरीत सुविधा देखील उपलब्ध झालेल्या आहेत छानपैकी. शिवाय MMRDAचं
सॉरी एमएम हा MTDCचा रिसॉर्ट आहे, ज्या कोण पर्यटकांना इथे स्टे करायचं आहे आणि पहाटेची आरती घ्यायची असेल तर त्यासाठी तो उत्तम पर्याय असू शकतो. काय झालं, क्या हो गया? अरे यार, ये हमेशा बरं हे आहे माझं लेग गार्ड, ते राईट साईडच्या पायाचं सारखं सरकतं. लास्ट टाइम पण आम्ही राईडला गेलो होतो. रायडिंग पॅन्ट आहे माझी, पण शक्यतो मी अवॉइड करतो गरमीतून. रायडिंग पॅन्ट कशी वाटते. म्हणून हे घेतलं होतं मागच्या राईडच्या वेळेस. ते कधी कधी लूज होतं. फक्त राईट हँड साईडच्या पायाचाच तो जरा प्रॉब्लेम आहे, ते व्यवस्थित फिट बसत नाही. पण लेफ्ट हँडचं व्यवस्थित बसतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. मागच्या राईडला पण सेम इश्यू होता. ॲक्च्युली राईडला जाताना हे सेफ्टी गिअर्स घालणं फार महत्त्वाचं असतं, कारण की कोणती अनवॉन्टेड सिच्युएशन आली, तुम्ही घसरला, कोण मध्ये आलं, अर्जंट ब्रेक मारावा लागला. रायडिंग गिअर्स हे जीव घेण्याप्रकार रक्षण करतात, म्हणून रायडिंग करताना नेहमीच असे हे रायडिंग गिअर्स घालणे अत्यंत गरजेचं आहे. भीमाशंकरला येताना आम्ही वाडामार्गे आलो, पण परतीच्या मार्गे जाताना ठरवलं की डिंबे डॅम मनसर मार्गे आपण जाऊ. त्यानुसार आम्ही त्या मार्गाने निघालो. डिंबे डॅमच्या पुढे आल्यावरती आम्हाला फार जोरात भूक लागली होती. आम्ही एका ठिकाणी थांबलो, तिथे आम्ही आमचं जेवण केलं आणि पुढे पुण्याच्या दिशेने निघालो. सुमारे 4:30-5च्या दरम्यान आम्ही पुण्यात पोहोचलो. आमचा हा जो प्रवास होता हा अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय हा प्रवास होता. तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.